Brought to you by Techno Camon 30 series. कल्याणीनगर अपघातातील अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हाळनूर यांची कसून चौकशी सुरू आहे. यातील डॉक्टर अजय तावरे यांनी पोलिसांना कारवाई दरम्यान "मी शांत बसणार नाही, मी सगळ्यांची नावं घेणार" असा इशारा दिलाय. त्यामुळे डॉक्टर तावरे कुणाकुणाची नावं घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागले. डॉक्टर तावरेने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी अतुल घटकांबळे नावाच्या मध्यस्थाला अटक केली असून त्यानेच या डॉक्टरांना पैसे पुरवल्याचं समोर आलंय. या प्रकरणात एका लोकप्रतिनिधीचं नाव देखील त्याने घेतलं. अल्पवयीन आरोपीची ससून रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आली होती. ससूनच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉक्टर तावरे आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हाळनूर या दोघांनी मिळून अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल कचऱ्याच्या डब्यात फेकून दिले होते. त्याऐवजी भलत्याच व्यक्तीच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. आरोपी मुलाचे वडील विशाल अग्रवाल याने डॉक्टर तावरे यांच्याशी या संदर्भात संपर्क साधला होता. तर फोनवरून एका लोकप्रतिनिधीने डॉक्टर तावरे यांना आरोपी मुलाला मदत करण्याबाबत सांगितल्याचंही पोलिसांच्या तपासात समोर आलंय. हा लोकप्रतिनिधी नेमका कोण आहे याबाबत चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांच्या शिफारसपत्रानुसार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी डॉक्टर तावरेंची नियुक्ती केली होती. आता पुणे अपघात प्रकरणी डॉक्टर तावरे सगळ्यांची म्हणजे कुणाकुणाची नावं घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं. अशाच बातम्यांसाठी पाहत रहा मुंबई तक.